एका दिवसाची मजुरी 600 रुपये, कधी कधी तर संपूर्ण हंगामाची कमाई फक्त 1000 रुपये. तुम्ही असा व्यवसाय कराल का? कदाचित तुमचं उत्तर असेल नाही. पण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा बुद्रुक मध्ये एक माणूस आहे जो पैशासाठी नाही तर स्वाभिमानासाठी काम करतो. त्याचं नाव आहे संजय दिनकर गायकवाड. टोकन यंत्र चालवणारा साधा माणूस, पण त्यांच्या आयुष्याचा संघर्ष कोणत्याही करोडपतीच्या यशोगाथेपेक्षा मोठा आहे. कारण त्यांच्या हातात फक्त 600 रुपयाची कमाई आहे, त्यांच्या मनात मात्र लाखो रुपयाचं समाधान आहे. आज आपण त्यांच्या आयुष्याचा प्रवास पाहणार आहोत. एक असा प्रवास जो तुमच्या डोळ्यात पाणी आणेल आणि मनात एक प्रश्न सोडून जाईल. आपण काम मोठं शोधत राहिलो की कामातलं मोठेपण माणसाच्या कमाईत नसतं, ते असतं त्याच्या कष्टात. काही जण लाखो रुपये कमवतात तर काही जण दिवसाचे 200 ते 300 रुपये मिळवूनही समाधानी असतात. आजची ही कथा आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथील संजय दिनकर गायकवाड यांची. त्यांच्याकडे मोठी कंपनी नाही, मोठं दुकान नाही ना मोठा व्यवसाय, पण आहे एक छोटंसं काम, टोकन यंत्र चालवण्याचं. अनेकांना हे काम अगदी साधं वाटेल, यात काय मोठेपणा आहे. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. संजय गायकवाड आपल्या घरातून बाहेर पडतात, हातात साधी पिशवी, मनात एक विचार, आजचाही दिवस प्रामाणिकपणे काम करायचं. टोकन यंत्राजवळ पोचल्यावर लोकांची वर्दळ सुरू झालेली असते. कोणी शेतकरी, कोणी व्यापारी, कोणी आपल्या कामासाठी आलेला. प्रत्येकाला घाई असते, पण संजय शांत असतात. प्रत्येकाला हसतमुखाने टोकन देतात. कोणी विचारतं यातून किती मिळतात, ते हसून उत्तर देतात, हंगामात 8 ते 10 हजार रुपये. समोरचा माणूस आश्चर्यचकित होतो. एवढ्यासाठी एवढं मोठं कष्ट? संजय पुन्हा हसतात, कारण त्यांना माहीत असतं काम लहान नसतं, विचार लहान असतात. 2000 रुपये ऐकायला खूप कमी, पण त्या पैशात त्यांना दिसतो स्वाभिमान. स्वतःच्या कष्टाने कमवलेला प्रत्येक रुपया. त्यांना कधीही कामाची लाज वाटत नाही, कारण त्यांना वडिलांनी शिकवलं होतं कष्टाची भाकर ही उधारच्या मेजवानीपेक्षा मोठी असते. आज अनेक तरुण मोठ्या नोकरीच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्ष घालवतात, पण संजय म्हणतात, जोपर्यंत मोठी संधी मिळत नाही तोपर्यंत लहान काम मनापासून करा.